सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। मी आपला धानय्या सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर। 15 जून रोजी महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहे। या परीक्षेत आपल्याला यश मिळालंच पाहिजे या उद्देशाने मी व्हिडिओ सिरीज सुरू केलेले आहे। मला वाटतं अनेक विद्यार्थी माझ्यावर विश्वास ठेवून व्हिडिओ बघत आहेत। अनेक विद्यार्थी माझ्यावर विश्वास ठेवून ही मराठी मीडियमची पुस्तक घेत आहे। अतिशय चांगलं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू या पुस्तकात मी माहिती लिहिलेली आहे। शक्य झालं तर हा पुस्तक आपण घ्यावी आणि वाचन करावे। आणि ह्या पुस्तकासोबत 2 MCQ क्वेश्चन बँक आहे इंग्लिश मीडियम मधून। हेही पुस्तक आपण रेफर करावे। हे व्हॉल्यूम नंबर 1 आहे आणि हे व्हॉल्यूम नंबर 2 आहे। दोन्ही इंग्लिश मीडियम मधून आहे। इंग्रजी कळत नसेल तर गुगलमध्ये गुगल लेन्स म्हणून एक ॲप आहे, ते डाउनलोड करा आणि या प्रश्नावरती फोटो काढा। प्रश्न मराठीमध्ये ट्रान्सलेशन होतो। आणि ही इंग्लिश मीडियम मधून थिअरी पुस्तक आहे। चला, आता हे पुस्तक बद्दल सांगितलं। आता आपल्याला जो 10 घटक आहे, ओके, 10 घटकांच्या आधारित किंवा 10 घटकाच्या आधारित मी यापूर्वी व्हिडिओ तयार केलं होतं। मी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो की आपण ह्यापूर्वीचा व्हिडिओ पाहावी। आणि व्हिडिओ पाहत असताना अगोदर पेपर 1 साठीचा जो सिलेबस आहे तो सिलेबस पूर्ण वहीमध्ये लिहा। वहीमध्ये सिलेबस लिहिल्यानंतर ते ठळक अक्षरात नोटबुक मध्ये लिहा आणि मोठ्या पेज मध्ये लिहून जिथं तुम्ही अभ्यास करताय तिथं त्या टेबलावरती किंवा त्या आपला जो भिंत आहे त्या भिंतीवरती ते चिटकावा। दररोज तुम्ही सिलेबस वाचन केलं पाहिजे। आणि जो विद्यार्थी सिलेबस वाचन करतो सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी झोपत असताना, त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट 1000% मिळत असतो। रिझल्ट का मिळतात तर आपण फोकस्ड अभ्यास केला पाहिजे। आपल्याला काय प्रश्न येणार आहे हे कशावरनं कळणार आहे तर सिलेबस वरनं। म्हणून तुम्ही सिलेबस व्यवस्थित वाचन करा आणि सिलेबस मध्ये जे पॉइंट्स दिलेले ते पॉइंट्स तुम्ही व्यवस्थित फॉलो करा। आता जो 10 घटक आहे पेपर 1 मध्ये, ज्या 10 घटकापैकी आता आज मी या व्हिडिओमध्ये घटक दुसरा जो रिसर्च अप्टिट्यूड आहे या घटकाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। रिसर्च अप्टिट्यूड ह्याला मराठीमध्ये आपण संशोधन अभियोग्यता असे म्हणतो। संशोधन अभियोग्यता। माझ्या माहितीप्रमाणे जे 10 घटक आहे या 10 घटकापैकी सर्वात सोपं आणि साधं आणि छोटं सिलेबस कोणतं आहे तर हे रिसर्च अप्टिट्यूड घटक आहे। आणि ही घटक अभ्यास करत असताना तुम्ही फक्त आहे त्या शब्दांचा अर्थ समजून घ्या। प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे, प्रत्येक शब्दांचा डेफिनेशन काय आहे, प्रत्येक शब्दांचा डिक्शनरी मीनिंग काय आहे, प्रत्येक शब्दांचा संकल्पना काय आहे तेवढंच समजून घ्या। या घटकांचा अभ्यास करत असताना डिटेल मध्ये जाऊ नका। या घटकांचा अभ्यास करत असताना ह्याच्यामध्ये डीप जाऊ नका। आणि या घटकांचा अभ्यास करत असताना वर्णनात्मक पद्धतीने करू नका। टू दी पॉइंट तुम्हाला कळायला पाहिजे। आता या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला रिसर्च अप्टिट्यूड मध्ये विचारणारे प्रश्न, आपल्याला ह्या घटकात काय काय अभ्यास करायचा आहे हे सांगतो। त्याच्यानंतर एक एक घटक घेऊन त्याच्यामध्ये त्या सब पॉइंट्स घेऊन मी एक्सप्लेनेशन करत जातो। ओके, एक्सप्लेनेशन ह्याचा अर्थ स्पष्टीकरण, ह्याचा अर्थ त्या शब्दांचा स्पष्टीकरण करणार आहे मी। कारण मला माहित आहे इथं शब्द
मराठी शब्दापेक्षा इंग्रजी शब्द महत्वाचा आहे ह्या घटकात रिसर्च अप्टिट्यूड मध्ये. त्यामुळं कृपया तुम्ही इंग्रजी शब्दच लक्षात ठेवा आणि क्वेश्चन पेपर सोल्युशन करीत असताना इंग्लिश मीडियमचंच प्रश्न वाचन करा. मग आता हा रिसर्च अप्टिट्यूड आहे. या घटकात एकूण 6 सब टॉपिक आहे. 6 सब टॉपिक आणि प्रत्येक सब टॉपिक वरून एक एक प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. इथं 6 सब टॉपिक 1 2 3 4 5 6. आता पहिला जो टॉपिक आहे आपला जे रिसर्च अप्टिट्यूड मधला जो पहिला प्रकरण आहे तो रिसर्च संशोधन. संशोधनाचा पहिला मीनिंग, संशोधन म्हणजे काय, त्याचा काय अर्थ होतो, संशोधनाचा मीनिंग, संशोधनाचा अर्थ काय आहे, संशोधनाची डेफिनेशन कोणती आहे हे आपल्याला लक्षात पाहिजे. संशोधन शब्द पहिल्यांदा कोणी वापरला, कोणत्या वर्षी वापरला, त्या शब्दांचा अर्थ काय आहे, संशोधन हा शब्द कोणत्या भाषापासून, जे रिसर्च हा शब्द कोणत्या भाषापासून उगम झालेले आहे, उत्पत्ती झालेले आहे, कोणत्या शब्दापासून उत्पत्ती झालेले आहे आणि त्या शब्दांचा अर्थ काय हे प्रश्न विचारतात. रिसर्च या शब्दांचं डेफिनेशन कोणी कोणी कसं कसं सांगितलेत, त्याच्यामध्ये काही ठराविक व्यक्ती येतात, त्या व्यक्तीचं नाव आपल्याला माहित पाहिजे. उदाहरणार्थ अरिस्टॉटल, थॉमस कुन, मॅक्स वेबर हे व्यक्तीचं नाव आहे की त्यांनी संशोधनाबद्दल डेफिनेशन सांगितलेले. संशोधन म्हणजे काय, काहीच नाही, अ डिटेल्ड अँड केअरफुल स्टडी ऑफ समथिंग टू फाइंड मोर इन्फॉर्मेशन अबाउट इट. संशोधन म्हणजे व्यवस्थितरित्या, संपूर्णरित्या, काळजीपूर्वक एका घटकाबद्दल केलेले अभ्यास आणि त्या घटकापासून आपल्याला नवीन माहिती घेण्यासाठी, त्या घटकाबद्दल जास्त माहिती मिळवण्यासाठी, त्या घटकातील ओरिजिनल माहिती मिळवण्यासाठी केलेले अभ्यासाला संशोधन असे म्हणतात. A detailed and careful and systematic study of something to find out more information about it. एखाद्या घटकाबद्दल व्यवस्थितरित्या, प्रामाणिकरित्या, संपूर्णरित्या, वैज्ञानिक आधारे त्या घटकांचा अभ्यास करणे आणि त्या घटकातील ओरिजिनल माहिती मिळवायचं आहे, म्हणजे मिळवण्यासाठी केलेल्या अभ्यासाला संशोधन असे म्हणतात. मग काही ठराविक व्यक्ती ह्याच्याबद्दल डेफिनेशन सांगितलेले, त्या व्यक्तीबद्दल आपण बघूया. म्हणजे हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला डिटेलमध्ये. फक्त ह्या व्हिडिओमध्ये आउटलाईन सांगणार आहे मी. रिसर्च हा शब्द फ्रेंच भाषापासून उत्पत्ती झालेला आहे, रिसर्च म्हणून. त्या रिसर्चचा अर्थ काय होतो, टू फाइंड आउट समथिंग, नवीन शोध घेणे. 1577 ला रिसर्च हा शब्द वापर केलेला आहे. अरिस्टॉटल यांनी सायंटिफिक रिसर्चचा वापर पहिल्यांदा केलेला आहे. मग हे रिसर्चचे डेफिनेशन अभ्यास केल्यानंतर, रिसर्चचे मीनिंग अभ्यास केल्यानंतर, रिसर्चमध्ये असणारी टाइप्स, किती प्रकारे रिसर्च आहे, टाइप्स ऑफ रिसर्च आपण म्हणतो, टाइप्स ऑफ रिसर्च, त्याचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. रिसर्चचे टाइप्स कोणकोणते आहेत, फिलॉसॉफिकल रिसर्च आहे, ऍक्शन रिसर्च आहे, अप्लाइड रिसर्च आहे, फंडामेंटल रिसर्च आहे. त्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा. फंडामेंटल रिसर्च कोणाला म्हणायला पाहिजे, ऍक्शन रिसर्च म्हणजे काय, अप्लाइड रिसर्च म्हणजे काय, त्याचं काही डेफिनेशन आहे, ऍक्शन आणि रिसर्च डेफिनेशन मध्ये काय फरक आहे, फंडामेंटल रिसर्च कशाला म्हणतात, फंडामेंटल रिसर्चचे उदाहरण कोणते हे आपल्याला माहित पाहिजे. रिसर्चचे टाइप्स, कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिसर्च, संशोधनाची वैशिष्ट्ये. इथं आपल्याला ह्याच्याबद्दल, वैशिष्ट्याबद्दल अभ्यास करायचे. रिसर्चचं वैशिष्ट्य काय असतो, रिसर्च हा कंटिन्युअस असतो, रिसर्च हा एक्सपिरियन्स बेस्ड असतो, रिसर्च हा सायंटिफिक असतो,
रिसर्च हा सिस्टमॅटिक असतो, रिसर्च हा डिटेल्ड असतो, रिसर्च हा कॉज अँड इफेक्ट वरती आधारित असतो, रिसर्च हा जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आपल्याला इथे अभ्यास करायचं डिटेलमध्ये. पॉझिटिव्हिजम म्हणजे काय आणि पोस्ट पॉझिटिव्हिजम म्हणजे काय आणि दोन्हीमध्ये काय फरक आहे, हे दोन्ही काय आहे. रिसर्च करण्यासाठी एक दृष्टिकोन लागतो, एक अटिट्यूड लागतो, एक अप्रोच लागतो. म्हणजे आपण कोणत्या दृष्टिकोन ठेवून त्या रिसर्च घटकांचा अभ्यास केला पाहिजे. दोन दृष्टिकोन ठेवतो आपण, दोन अप्रोच ठेवतो रिसर्च करीत असताना, एक पॉझिटिव्हिजम अप्रोच, एक पोस्ट पॉझिटिव्हिजम अप्रोच. मग पॉझिटिव्हिजम अप्रोचच्या डेफिनेशन काय आहे? पॉझिटिव्हिजम हा कन्सेप्ट कोणी सांगितलेला आहे? पॉझिटिव्हिजम अप्रोच हा कोणत्या घटकावर आधारित आहे हे एकदा समजून घ्यायचं. पॉझिटिव्हिजम म्हणजे ऑगस्ट कोम्टे या फ्रेंच तत्वज्ञानी पॉझिटिव्हिजम बद्दल माहिती सांगितलेली आहे. रिसर्च करीत असताना, संशोधन करीत असताना म्हणजे एखाद्या घटकाचं संशोधन करीत असताना हे जे कोम्टे आहे त्यांनी कोम्टे काय सांगतात की ऑब्जेक्टिव्ह तत्व ठेवून आपल्याला संशोधन करायचं आहे. पॉझिटिव्हिजम. पोस्ट पॉझिटिव्हिजम पोस्ट पॉझिटिव्हिजमचा अप्रोच कोणी सांगितले? पॉझिटिव्हिजम आणि पोस्ट पॉझिटिव्हिजम मध्ये डिफरन्स काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. ते तुम्हाला मी सांगतो प्रत्येक घटकामधले काय आहे. कार्ल पोप म्हणून हे कन्सेप्ट सांगितलेले पॉझिटिव्हिजम मध्ये. हे ऑब्जेक्टिव्ह आहे, हे सब्जेक्टिव्ह, हे आपल्याला बघायचं. तुम्हाला सांगतो ह्या घटक सांगत असताना मी डिटेलमध्ये सांगतो. डिटेल म्हणजे काय, एक्झामला कसं प्रश्न विचारतात त्या आधारे मी तुम्हाला सांगणार आहे. मेथड्स ऑफ रिसर्च. मेथड्स ऑफ रिसर्च, संशोधनाची पद्धत कोणकोणत्या आहेत, संशोधन करीत असताना कोणतं मेथड वापर करून आपण संशोधन करतो. एक्सपेरिमेंटल मेथड. एक्सपेरिमेंटल मेथड ह्याचा अर्थ काय, ह्याचं डेफिनेशन काय, हे कोणी सांगितले, कोणत्या तत्वावर आधारित आहे. प्रायोगिक संशोधन, इथं आपल्याला अभ्यास करायचा. प्रायोगिक संशोधन म्हणजे काय? प्रयोगाच्या आधारे केलेले संशोधनाला प्रायोगिक संशोधन असे आपण म्हणतो. सायंटिफिक तत्व या मेथडमध्ये वापरतात. डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक संशोधन, जो घटक आहेत ज्या घटकावरती आपल्याला संशोधन करायचं आहे तो घटकांचं वर्णन करणे, वर्णन करून त्या घटकांचं संशोधन करणे, त्याला डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च असे म्हणतात. हिस्टॉरिकल रिसर्च, ऐतिहासिक संशोधन, जो घटक इतिहासाच्या आधारावर, इतिहासाच्या घटकावर, इतिहासाच्या तत्वावर, इतिहासाच्या प्रिन्सिपलवर, इतिहासाच्या ऑब्जेक्टवर, इतिहासाच्या इव्हेंटवर, इतिहासाच्या इन्सिडेंटवर संशोधन आधारित असतो, त्या संशोधनाला आपण ऐतिहासिक हिस्टॉरिकल रिसर्च असे आपण म्हणतो. हे आपल्याला बघायचं आहे. क्वालिटेटिव्ह रिसर्च आणि क्वांटिटेटिव्ह रिसर्च मध्ये काय फरक आहे? क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक संशोधन, क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक संशोधन. इथं आपण संशोधन करीत असताना ज्या घटकावरती संशोधन करतो, ज्या विषयावरती संशोधन करतो, त्या ज्या व्यक्तीवर करतो, ज्या इव्हेंटवर आपण संशोधन करतो, त्या घटकांची गुण, क्वालिटी सांगणं, क्वालिटीच्या आधारावर केलेल्या संशोधनाला क्वालिटेटिव्ह संशोधन असे म्हणतात. इथं क्वालिटी रिफ्लेक्ट होत असतो या संशोधनामध्ये. इथं संख्येच्या आधारे केलेल्या संशोधनाला संख्यात्मक संशोधन असे म्हणतात. हे सगळं बघायचं आपल्याला. हे जस्ट आय एम टेलिंग यू द आउटलाईन ऑफ दिस टॉपिक. डिटेलमध्ये मी काहीच सांगितलेलं नाही. या घटकावरती प्रश्न कसे विचारतात ते तुम्हाला सांगत आहे. ह्याच्यात काय काय सांगितलं लक्षात आलं? रिसर्च म्हणजे काय, रिसर्चची डेफिनेशन कोणतं, रिसर्च शब्द कसं उत्पत्ती झालं, रिसर्चचे डेफिनेशन कोणी कोणी सांगितलेलं आहे, आणि रिसर्च मधला
टाइप्स ऑफ रिसर्च कोणकोणते आहेत? ऍक्शन रिसर्च कशाला म्हणायला पाहिजे? अप्लाइड रिसर्च म्हणजे काय? फंडामेंटल रिसर्च म्हणजे काय? त्याचं काही डेफिनेशन आहे? कॅरेक्टरिस्टिक ऑफ रिसर्च, संशोधनाची वैशिष्ट्ये कोणकोणते आहेत? संशोधनामधले दोन दृष्टिकोन, पोस्ट पॉझिटिव्हिझम अप्रोच आणि पोस्ट पॉझिटिव्हिझम अप्रोच, हे कोणी सांगितले? दोन्ही मधला काय फरक आहे हे आपल्याला बघायचं. त्याच्यानंतर मेथड्स ऑफ रिसर्च, एक्सपेरिमेंटल मेथड म्हणजे काय? प्रायोगिक पद्धतीने केलेले संशोधन एक्सपेरिमेंट मेथड, वर्णनात्मक पद्धतीने केलेले संशोधनाला डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, ऐतिहासिक घटकावर आधारित केलेल्या संशोधनाला हिस्टॉरिकल रिसर्च, गुणांच्या आधारे केलेल्या संशोधनाला क्वालिटेटिव्ह रिसर्च, संख्याच्या आधारे केलेल्या संशोधनाला संख्यात्मक क्वांटिटेटिव्ह रिसर्च असे म्हणतात. हे आपल्याला बघायचंय. ओके, जस्ट आय एम टेलिंग यू द आउटलाईन ऑफ दीज थिंग्स. हे स्टडी करत असताना फक्त तुम्हाला त्या शब्दांचा ओरिजिनल जो शब्द इंग्लिश मीडियम मधला तोच आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ಏನ್ ಬೇಕಮ್ಮ? ಏನು ಈಗ ನಾ ಕ್ಲಾಸ್ ಹೇಳ್ತೀನಲ್ಲ ಬೈ, ನೀನೇ ತಗೊಂಡು ನೀನೇ ಹೋಗು, ಯಾಕೆ ಹೊರಗೆ ಹೋಗಿ. मग आता स्टेप्स ऑफ रिसर्च म्हणजे काय? संशोधन करीत असताना काही स्टेप्स असतात आणि ते स्टेप्स कोणकोणते आहेत? पायऱ्या, संशोधनाची पायरी. दरवेळी ह्याच्यावरती प्रश्न विचारतात. संशोधनाची पायरे, पहिला पायरे कोणते? फर्स्ट स्टेप्स कोणते? दुसरा स्टेप्स कोणते? तिसरा स्टेप्स कोणते? चौथा, पाचवा, सहावा, सातवा. मॅक्झिमम 7 स्टेप्स असतो. फक्त काही संशोधकाने त्याला पुन्हा थोडं फोड करून 8 सांगितलेले, काही 9 सांगितलेले. मग आपल्याला त्या पायऱ्याबद्दल अभ्यास करा. फर्स्ट पायऱ्या कोणत्या? आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम्स. संशोधन करीत असताना पहिला स्टेप्स कोणता होता? समस्यांची निवड करणे. आणि तो समस्या आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम्स झाल्यानंतर मग त्या प्रॉब्लेम्सच्या पूर्वी कोणी संशोधन केलेत का? म्हणजे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. हे स्टेप्स आहे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. आपल्याला हे 7 स्टेप्स आपल्याला बघायचं आहे. आयडेंटिफिकेशन ऑफ प्रॉब्लेम, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, रिसर्च डिझाईन, रिसर्च सिलेक्शन ऑफ, फॉर्म्युलेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह, कलेक्शन ऑफ डाटा, अनालिसिस ऑफ डाटा, कन्क्लुजन किंवा रिपोर्ट रायटिंग. हे कोणतं हे आपण बघूया डिटेलमध्ये. मग हे स्टेप्सचा अभ्यास करत असताना इथं अनेक काही टर्म्स येतात. ते टर्म्स बद्दल आपल्याला माहिती पाहिजे. सॅम्पलिंग म्हणजे काय? सॅम्पलिंग मध्ये किती प्रकार आहे? 2 प्रकार, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगला आपण काय म्हणतो? प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणजे किती घटक येतात, कोणकोणते सॅम्पलिंग येतात प्रोबॅबिलिटीमध्ये? सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग, कॉम्प्लेक्स रॅन्डम सॅम्पलिंग, हे त्याच्यामध्ये येणार. काही घटक येतात सॅम्पलिंग. नॉन प्रोबॅबिलिटीमध्ये कोटा सॅम्पलिंग, पर्पोजिव्ह सॅम्पलिंग, जजमेंटल सॅम्पलिंग, स्नोबॉल सॅम्पलिंग. सॅम्पलिंग आणि पॉप्युलेशन मध्ये काय फरक आहे? सॅम्पलिंग कशाला म्हणायला पाहिजे? पॉप्युलेशन म्हणजे काय? पॉप्युलेशनच्या एखाद्या घटकाला आपण सॅम्पलिंग म्हणतो. सॅम्पलिंगचे डेफिनेशन काय? हायपोथिसिसचा अर्थ काय होतो? हायपोथिसिस कसं तयार झालेलं आहे? टेंटेटिव्ह स्टेटमेंटला आपण हायपोथिसिस असे म्हणतो. नल हायपोथिसिस म्हणजे काय? व्हेरिएबल म्हणजे काय? व्हेरिएबल मध्ये किती प्रकार येतात? डिपेंडेंट व्हेरिएबल कशाला म्हणायला पाहिजे? इंडिपेंडेंट व्हेरिएबल म्हणजे काय? इंटरवेनिंग व्हेरिएबल म्हणजे काय? व्हेरिएबल बद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. व्हेरिएबल झाल्यानंतर आपल्याला रिसर्च डिझाईन बद्दल अभ्यास करायचा आहे. डाटा कलेक्शन करीत असताना 2 प्रकारचे डाटा आपण कलेक्शन करतो. एक प्रायमरी डाटा, एक सेकंडरी डाटा. म्हणजे प्रायमरी सोर्स आणि सेकंडरी सोर्स. प्रायमरी सोर्स म्हणजे काय? प्रायमरी डाटा कशाला म्हटला पाहिजे? सेकंडरी डाटा म्हणजे काय? दोन्हीमध्ये काय फरक आहे? मग हायपोथिसिस टेस्टिंग आपण कसे करतो?
हायपोथेसिस टेस्टिंग मध्ये किती प्रकार आहेत? टी टेस्ट म्हणजे काय? अनोवा टेस्ट म्हणजे काय? रिपोर्ट रायटिंग करत असताना जे सगळं पूर्ण झाल्यानंतर डिक्लेअर करतो रिझल्ट, आणि डिक्लेअर केल्यानंतर त्याच्या आधारित आपण आर्टिकल लिहितो, म्हणजे थेसिस आणि आर्टिकल रायटिंग. थेसिस या शब्दांचा अर्थ काय? थेसिस लिहित असताना, प्रबंध लिहित असताना प्रबंधामध्ये किती प्रकार येतात, म्हणजे प्रबंध लिहिताना किती पार्टमध्ये आपण लिहितो? 5 पार्टमध्ये. पहिला पार्ट आहे इंट्रोडक्शन, शेवटचे पार्ट आहे कन्क्लुजन, दुसरा पार्ट आहे, तिसरा पार्ट आहे आणि चौथा पार्ट आहे. म्हणजे हे 5 पार्ट आपल्याला अभ्यास करायचं. कशात? थेसिस मध्ये किती पार्ट येतात? मग इंट्रोडक्शन मध्ये काय असतो? कन्क्लुजन मध्ये काय असतो? बिब्लिओग्राफी म्हणजे काय? आणि थेसिस रायटिंग करत असताना थेसिस रायटिंग आणि आर्टिकल रायटिंग मध्ये काय फरक आहे? आर्टिकल रायटिंग करत असताना आपण स्टेप्स फॉलो करतो का? आर्टिकल रायटिंग आणि रिसर्च रायटिंग, बघा, रिसर्च पेपर आणि रिसर्च आर्टिकल या दोन्हीमध्ये काय फरक आहे हे आपल्याला बघायचं आहे. हे बघा, या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला प्रश्न कसं विचारतात ते सांगत आहे. मी प्रत्येक घटकांचं एक्सप्लेनेशन केलेलं नाही, प्रत्येक घटकांचं डेफिनेशन सांगितलेलं नाही, फक्त प्रश्न कसे विचारतात हे तुम्हाला सांगत आहे. हे पूर्ण म्हणजे ह्या घटकात आपल्याला काय अभ्यास करायचे हे अगोदर सांगतो, मग त्याच्यानंतर एक एक घटक मी डिटेलमध्ये एक एक घटकावरती एक व्हिडिओ तयार करतो. ओके. मग रिसर्च पेपर आणि रिसर्च आर्टिकल मधला डिफरन्स आपल्याला लक्षात पाहिजे. आणि थेसिस रायटिंग करीत असताना डायग्राम कुठं आपण अटॅच केला पाहिजे? बिब्लिओग्राफी मध्ये काय असतो? इंट्रोडक्शन मध्ये काय असतो? एंड नोट कशाला म्हणायला पाहिजे? काही सिम्बॉल्स आपण कुठे वापरतो? त्याचा रेफरन्स स्टाईल काय आहे? थेसिस रायटिंग करत असताना MLA मॉडर्न लँग्वेज असोसिएशनचा स्टाईल आपण वापर करतो, किंवा APA अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. मग MLA हे लँग्वेज साठी वापर करतो. इतिहास भूगोल हे जे इतर विषय आहे त्याच्यासाठी APA आपण वापर करतो. आणि हे थेसिस रायटिंग करीत असताना त्याचा पब्लिश ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे, फॉर्मॅट बद्दल. आणि एखादा जर्नल म्हणजे काय, जर्नलचा इम्पॅक्ट कसा होत असतो, इम्पॅक्ट फॅक्टर म्हणजे काय, पुस्तकाला आपण ISBN नंबर देतो, ISBN याचा फुल फॉर्म काय आहे, त्याच्यात किती नंबर्स असतात, ISSN म्हणजे काय, ते कोणी नंबर देतात, राजाराम मोहन राय लायब्ररी हे कुठे आहे, हे कोणासाठी काम करतो, आपल्याला बघायचं. अप्लिकेशन ऑफ ICT इन रिसर्च, संशोधन करीत असताना इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर आपण कशा पद्धतीने केला पाहिजे, त्याचा काय फायदा होतो, कमी वेळात कमी खर्चात व्यवस्थितरित्या संशोधन करण्यासाठी आपल्याला ICTचा वापर आपण केला पाहिजे. ICTचा वापर केल्यामुळे कमी वेळात मॅक्झिमम माहिती आपण देऊ शकतो, किंवा इथं बसल्या ठिकाणीच आपण त्या घटकांचा स्टडी आपण करू शकतो कमी वेळेत. हे संशोधनाचे म्हणजे अप्लिकेशनचा वापर करून. आता बघा, भारत पाकिस्तानचं युद्ध चालू आहे, मग भारतीय जे सैन्य दलातील व्यक्ती दहशतवादी कुठे आहे, आपलं पाकिस्तानात कुठल्या कुठल्या घटकात आहे, हे सॅटेलाइटद्वारे अभ्यास करून मग त्याच्यावरती ते कारवाई करीत आहेत. गुगलचा वापर करून, युट्यूबचा वापर करून, चॅट जीपीटीचा वापर करून, गुगल लेन्सचा वापर करून. आता समजा तुम्हाला मराठी समजत नसेल, मग मराठी पासून कन्नड करायचं असेल, कन्नड कळत नसेल, मग कन्नड मध्ये लिहिलेलं लिखाण आपल्याला मराठीमध्ये ट्रान्सलेशन गुगल लेन्सच्या सहाय्याने ट्रान्सलेशन करून मग तुम्ही त्या घटकाबद्दल अभ्यास करा. शिवाजी महाराज
बेंगळूरमध्ये एक तिथं शिवाजी सर्कल म्हणून आहे, तिथं मराठी लोकांची संख्या जास्त आहे. जमखंडीला मराठी लोकांची संख्या जास्त आहे. धारवाडला मग त्यावेळी मराठा लोकांनी म्हणजे शिवाजी महाराजांचा जो प्रदेश होता, इवन तंजावूरमध्ये तामिळनाडूमध्ये सुद्धा आहे. मग तुम्हाला तमिळ जर कळत नसेल, मग तमिळ लँग्वेज आपल्याला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करण्यासाठी गुगल लेन्स वापर करा. मग बरोबर आपल्याला तिथलं माहिती आपल्याला ऑटोमॅटिक मिळून जातो. म्हणजे संशोधन करीत असताना संशोधकांनी आयसीटीचा वापर केला पाहिजे. मग त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल प्लेगियरिझम आपण केलो तर तो प्लेगियरिझम चेकिंग करण्यासाठी टेक्नॉलॉजी आहे. आपण इतरांचा संशोधन चोरून आपण जर पब्लिश केलो तर तो कृती चौर्य झाला, म्हणजे तो प्लेगियरिझम झाला. इतरांचा आपण चोरून आपण ते प्रकट केलेलं, त्यांना माहिती न देता. मग ते चेकिंग करण्यासाठी अनेक तंत्रज्ञान आहे. मग हे सगळं आयसीटीचा वापर होतो. रिसर्च एथिक्स, नैतिकता, संशोधनाची नैतिकता म्हणजे काय हे इथं आपल्याला अभ्यास करायचा. नैतिकता म्हणजे प्रामाणिकपणा, ऑनेस्टी, रिलायबिलिटी, विश्वासार्हता, सिस्टमॅटिक, पंक्च्युअल, रिस्पेक्टफुल, कॉन्फिडेन्शियलिटी, सब्जेक्टिव्हिटी, हे सगळं ते तत्व आहे. नॉन प्लेगियरिझम म्हणजे इतरांचा संशोधन चोरून प्रकाशित करणे, प्लेगियरिझम. मग हे संशोधन करीत असताना जो संशोधक असतो त्यांनी काय केलं पाहिजे, आपण कुठल्या घटकावरती संशोधन करणार आहे त्या व्यक्तीला अगोदर त्यांचा परमिशन घ्यायचं, त्यांचा अनुमती घेऊन त्या घटकावरती संशोधन करायचं. आणि संशोधन केल्यानंतर तो प्रकट करायचा का नाही, त्या व्यक्तीचं नाव हे त्या व्यक्तीला विचारूनच प्रकट करायचं. आणि किती वेळेत संशोधन करायचं, संशोधन करीत असताना इतर व्यक्तींना त्रास न होता संशोधन करायचं. संशोधन केल्यानंतर संशोधकांचा जो फाइंडिंग असतो, आउटपुट असतो, तो समाजाला, देशाला, जगाला उपयोग व्हायला पाहिजे. संशोधन करीत असताना व्यक्ती स्वतःचा विचार त्याच्यामध्ये मिक्स्ड करू नये, आहे तेच ते सांगितलं पाहिजे. प्रामाणिकपणा पाहिजे आणि विश्वासार्हता पाहिजे, सब्जेक्टिव्हिटी, क्वालिटी पाहिजे. हे सगळे एथिक्स आहे, हे आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. तो फक्त मी तुम्हाला या घटकात प्रश्न कोणत्या घटकावरती प्रश्न कसे विचारतात हे सांगितलेले आहे. तर डिटेलमध्ये एक एक घटक मी तुम्हाला सांगतो. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार.